आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी 45 रामबाण उपाय. 1. महिलांना मासिक पाळी अनियमित असेल तर पुदिन्याचा चहा प्यायल्याने खूप फायदा होतो. 2. एका श्वासात कधीही पाणी पिऊ नये, यामुळे छातीत दुखू शकते. 3. पोटातील कोणत्याही आजारावर मसूर डाळ एक रामबाण उपाय आहे. 4. पाणी कमी प्यायल्यामुळे ओठ काळे पडतात. 5. रात्री अंधारात झोपल्याने मानसिक त्रास होत नाही. 6. दुधात वेलची पूड घालून घेतल्याने थकवा दूर होतो. 7. शरीरात कुठेही रक्त जमा झाले असल्यास आल्याचे पाणी प्या. 8. केस रोज धुवू नये, यामुळे केस गळण्याची समस्या अधिक होते. 9. फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये. 10. रोज सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी पायाने चालल्याने दृष्टी चांगली होते. 11. दातांनी नखे चावू नका, यामुळे दृष्टी कमजोर होते. 12. टोमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते, शिवाय डोळे आणि त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. 13. जास्त दिवसाचा उरलेला भात फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये, यामुळे पोटाचे आजार होतात. 14. आहारात पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा. 15. फ्रीजचे पाणी पिण्याऐवजी माठाचे पाणी प्या. फ्रीजचे पाणी शरीरासाठी हानिकारक आहे. 16. रोज एक गुळाचा खडा खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात. 17. रोज सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. 18. जे लोक घाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होतो आणि अन्नपचन नीट होत नाही. वजन देखील वाढते, यासाठी जेवण करताना अन्न सावकाश चावून खावे. 19. वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे खा, त्रास कमी होईल. 20. पोटदुखी होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. 21. सकाळच्या नाश्त्यात ओट्स, दलिया, थालीपीठ, उपमा, पोहे, फळे आणि फळांचा ज्यूस असा हेल्दी नाश्ता असावा. 22. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी भात खाऊ नये. 23. रोज सकाळी उठल्यावर केसांवर फणी फिरवल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि केस मजबूत होतात. 24. रोज आंघोळ करणारी व्यक्ती कधीही आजारी पडत नाही. 25. सकाळी उठल्यावर डोळ्यावर थंड पाणी मारल्याने दृष्टी चांगली होते. 26. दररोज 20 मिनिटे चालल्याने घाम येऊन शरीरातील चरबी कमी होते आणि हृदय निरोगी राहते. 27. जेवताना नेहमी चपाती किंवा भाकरी कमी आणि भाजी जास्त खावी, यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. 28. रिकाम्या पोटी पेरूची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. 29. मेथीचे पाणी नियमित पिण्याने पचनक्रिया चांगली राहते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होऊन बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होत नाही. 30. दुधात हळद घालून घेतल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होतात. 31. भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि भिजवलेले अंजीर खाल्ल्याने अपचनाचा त्रास कमी होऊन पचनक्रिया सुधारते. 32. जर व्यायामामुळे तुमचे कोपर गुडघे दुखत असतील तर दररोज 2 ग्रॅम आल्याचं सेवन करा, स्नायूंचे दुखणे दूर होते. 33. रात्रीचे नेहमी 2 घास कमीच खावे, यामुळे अजीर्ण होत नाही आणि पचन देखील व्यवस्थित होते. 34. दही थंड असल्यामुळे दुपारी दही खाल्ल्याने पोटाचे आजार होत नाही आणि मेंदूला सुद्धा थंडावा मिळतो. 35. रजोनिवृत्ती दरम्यान स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी होते आणि मूड बदलणे, वेदना इत्यादी समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत सोयाबीनचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. 35. सोयाबीनमध्ये निरोगी चरबी असतात, जे तुमचे एकूण कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. 37. सोयाबीनच्या सेवनामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना बराच फायदा होतो. यातील प्रोटीन ग्लुकोज म्हणजे रक्तातील शर्करेला नियंत्रित ठेवते, तसेच
यामुळे इन्सुलिनची समस्या देखील दूर होते. 38. पेरूची पाने खाल्ल्याने किंवा पेरूच्या पानांचा चहा प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. 39. अन्न खाल्ल्यानंतर लगेच चहा पिऊ नये, यामुळे खाल्लेले अन्न पचन व्यवस्थित होत नाही. 40. उष्णतेचा त्रास जर खूप होत असेल तर उसाच्या रसात आल्याचा रस मिसळून प्यावे, त्रास कमी होतो. 41. पोटात जंत झाल्यास रोज कच्चा कांदा खावा, यामुळे जंत मरतात. 42. तोंडात दुर्गंधी येत असेल तर दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवावा, यामुळे दुर्गंधी येत नाही. 43. बटाट्याची साल ब्लीचचं काम करते. चेहऱ्याला लावल्याने काळवंडलेला चेहरा चमकतो आणि त्वचेचा रंग सुधारू लागतो. 44. लठ्ठपणा वाढत असेल तर नाभीत तेल लावा आणि योगा करा, फरक जाणवेल. 45. पाणी प्यायल्यामुळे शरीर स्वस्थ राहते आणि आजार होत नाहीत, यामुळे स्वस्थ राहण्यासाठी पाणी भरपूर प्रमाणात प्यावे. जर तुम्हाला हे रामबाण उपाय उपयुक्त वाटले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन उपाय पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.